रोहिणी 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 बोला. ऍक्च्युली ते दूध टाकायचं होतं. तुम्हाला जमेल ना नक्की? मदत करू की जाऊ? नाही नाही करा. सावकाश. कळते मला. सावकाश हा. ढवळा. वा छान. सगळं टाका. ढवळा नीट ढवळा. थँक्यू. ओके. या स्वानंदीला ना चुलीवर प्रसाद करायचा एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे. एक मिनिट तुझं काय चाललंय? मॅडम ते प्रसादासाठी साखर लागेल ना, तीच द्यायला जाते. एक मिनिट. प्रसाद होणं महत्वाचं आहे का आता? आता काय महत्वाचं आहे? आधी पूजेचं साहित्य आलं की नाही ते चेक करणं, बरोबर ना? हो मॅडम, एवढं करते आणि लगेच जाते. परत तेच. अगं प्रसाद होणं महत्वाचं आहे का आता? पूजेचं साहित्य आलंय की नाही चेक कर ना. सॉरी मॅडम, लगेच करते. आणि केलंस ना की मला लगेच रिपोर्ट करा येऊन. हो मॅडम. ठेवून दे. तिथे नाही, तिथे. मम्मा काय आहे हे? आपल्या राजवाडे घराण्यात प्रसादात पिठी साखर घालायची प्रथा आहे की नाही? मग आज प्रसादात मीठ पडेल. मॅडम पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आणलंय. माझं गुरुजींशी पण बोलणं झालंय. ते महत्वाचं होतं का? महत्वाचं काय रोहिणी? प्रसाद वेळेवर होणं हे महत्वाचं आहे ना. मग बघत काय बसली आहेस? घे आणि जा, स्वानंदीला दे. आणि बाकीचा स्टाफ कुठे? किती काम करशील एकटी? आहेत ना. मग त्यांना कामाला लाव. बिचारी एकटी राब राबते. अप्पी, माझ्यावर नजर नाही ठेवायची, स्वानंदीवर नजर ठेव. ती बघ चवीनुसार प्रसादात अगदी योग्य मीठ टाकते का नाही, म्हणजे कसा प्रसाद अगदी मस्त झाला पाहिजे. येस मम्मा, तू ठरवलंयस ना तसंच होईल सगळं. किती मजा येते हे सगळं करायला. मल्लिका, यू आर ग्रेट.